आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा. श्रोते हो नमस्कार. नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. श्रोते हो, आज आहे नवरात्रीची चौथी माळ. आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय विशेष मुलांसाठी रत्नागिरीमध्ये पहिली शाळा उभारणाऱ्या आविष्कार या शाळेच्या संस्थापक सदस्या शमीन शेरे यांना. शेरे मॅडम, तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. नमस्कार. श्रोते हो, कुठलीही चांगली गोष्ट की जी समाज बदलू शकते ही समाजामध्ये जेव्हा रुजवायची असते तेव्हा त्या गोष्टीसाठी समाजाला तयार करणं, ॲक्सेप्टन्स मिळवणं हे अत्यंत कठीण काम असतं. मतिमंदत्व ही समस्या अशी आहे की जी समाजातच नव्हे तर त्या प्रत्यक्ष मुलांच्या पालकांना सुद्धा ॲक्सेप्ट करायला पालक विशेषतः तयार नसतात. समाज तर फार पुढची गोष्ट आहे. तर मॅडम, मी तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारेन की जेव्हा तुम्ही रत्नागिरीसारख्या छोट्या शहरामध्ये आलात तेव्हा काय कल्पना घेऊन आलात की कुठल्या कल्पनेनी ही तुम्ही आविष्कार ही शाळा उभारायचं ठरवलं? माझं लग्न होऊन 1983 साली मी रत्नागिरीत आले. तर त्यावेळेस नुकतीच सायकॉलॉजी घेऊन ग्रॅज्युएट झाले होते आणि मला ॲक्च्युअली मास्टर्स करायचं होतं. त्यामुळे विचार ते होते डोक्यामध्ये की आता आपल्याला जाऊन MA सायकॉलॉजी करायचं आहे. परंतु त्याच्या टर्म्स भरेपर्यंत जो वेळ होता तेवढ्यामध्ये रत्नागिरीचं जे बालगृह आहे तर त्या बालगृहाची जाहिरात आली की त्यांना एक व्यक्ती चिकित्सक हवा आहे, केस वर्कर. तर तिथे मी गेले आणि अर्थातच माझी सायकॉलॉजी हा मेन सब्जेक्ट असल्यामुळे मला ती पोस्ट मिळाली आणि तिथल्या मुलांबरोबर मी काम सुरू केलं. तिथल्या मुलांबरोबर काम सुरू करत असताना टेरेस होम्सचं अजून एक काम असं होतं की आजूबाजूच्या खेड्यांमध्ये जायचं आणि कोणत्याही समस्या असलेली जी मुलं असतील ती शोधून चाइल्ड गायडन्स क्लिनिकला ती मुलं रेफर करायची. तर ही मुलं शोधून काढण्याच्या निमित्ताने त्यावेळेस जेव्हा मी रत्नागिरीच्या शहराच्या आजूबाजूच्या खेड्यांना भेटी दिल्या तेव्हा असं लक्षात आलं की बरीचशी मुलं अशी निघाली की ज्यांना वेगवेगळ्या समस्या होत्या, पण त्यातही मतिमंदत्व असलेली मुलं मला जास्त मिळाली. त्यावेळेस जवळजवळ 100 मुलं मी शोधून काढली त्या वर्षभरामध्ये की ज्यांना हा प्रॉब्लेम होता. आणि मुलं शोधणं सोपं होतं, परंतु त्यांचं पुढे काय याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. आणि मग त्यावेळेस त्यांचं पुढे काय करता येईल या चर्चेतून त्यावेळेस तिथले गोलम म्हणून मानस तज्ज्ञ होते, तर त्यांनी सजेस्ट केलं की या मुलांसाठी ट्रेनिंग असतं, टीचर्स ट्रेनिंग. ते जर तुम्ही घेऊन आलात तर तुम्हाला इथे शाळा सुरू करता येईल आणि या मुलांना शिकवता येईल. तिथेही खरं सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. तर मग मी त्यावेळेस पुण्यामध्ये गेले आणि 1 वर्षाचा टीचर्स डिप्लोमा केला कामायनी कॉलेजमधून. 1984ला मी परत आले आणि याच वेळेस आरोग्यसेवेमध्ये डॉक्टर माइंडकर म्हणून होते आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मीनाताई माइंडकर, त्यांनी पण हा डिप्लोमा तिथूनच केला होता. तर त्याच्यामुळे अशा तऱ्हेने एक साथ मिळाल्यामुळे तो विचार जोरात सुरू झाला. तर त्यामुळे आविष्कार या संस्थेची आम्ही स्थापना केली आणि ही शाळा सुरू करायचं ठरलं. जसं मी मगाशी म्हटलं की कुठलीही चांगली गोष्ट समाजामध्ये रुजायला खूप वेळ लागते, तर ही तर गोष्ट खूप म्हणजे टॅबू असंच म्हटलं तरी चालेल. बरोबर तर आहे. कसं तुम्ही समाजाला पटवून दिलं की ह्या मुलांची सुद्धा काही विशिष्ट गरज आहे? एक ग्रासरूट लेवलचं काम मी केलं होतं. म्हणजे ह्या सगळ्या 100 लोकांच्या घरी मी जाऊन आले होते, त्यांच्या पालकांशी बोलले होते. त्यामुळे त्यांच्या पालकांना वाटत होतं की ते काहीतरी आपल्याला आशा दिसतीये. जेव्हा शाळा सुरू करायची ठरली तेव्हा 100 जणांना आम्ही पत्र पाठवली की अशी अशी आम्ही शाळा सुरू करतोय, तर तुम्ही ॲडमिशन घ्यायला या. आणि 100 जणांपैकी 9च पालक पुढे आले. अरे बाप, की ज्यांनी सांगितलं की यस, आम्ही आमच्या मुलांना तुमच्या शाळेत घालतो. पण हरकत नाही, म्हणजे मी आणि मीनाताईंनी ठरवलं 9 तर 9. म्हणजे त्यावेळेस परिस्थिती अशी होती की एक जरी मुलगा आला असता तरी उदाहरणादाखल तो आम्हाला हवाच होता. तर त्यामुळे या 9 मुलांसोबत त्यांची पालक सभा घेऊन आम्ही शाळा सुरू केली. शाळा सुरू केल्यानंतर जेव्हा पालकांना समजलं की या शाळेत पाठवल्याचा त्यांना फायदा होतोय, म्हणजे एक 6 महिन्यामध्ये पालकांना खूप चांगले रिझल्ट्स मिळाले आणि त्यांना वाटलं की येस, म्हणजे ही मुलं काही अगदीच टाकाऊ नाही आहेत. कारण तोपर्यंत कसं बरेचसे पालक ॲक्सेप्टन्स तर सोडा, पण समाजात स्वतः घेऊन जायचे नाहीत. म्हणजे बरेचदा ह्या मुलांना घरात बंद दाराआड काळोख्या खोलीत लपवण्याचं प्रमाण
खूप होतं त्या काळात. पण ह्या 9 पालकांनीच आमची दुरा पुढे न्यायला मदत केली असं मी म्हणेन. आम्ही म्हणण्यापेक्षा ज्यांची मुलं तशी आहेत त्याच पालकांनी एकमेकांशी शेअर केलं तर जास्त विश्वास बसतो. बरोबर. त्याच्यामुळे माउथ पब्लिसिटीनेच, पालकांमुळेच हे सगळं पुढे गेलं. मग जास्त मुलं यायला लागली आणि याच जोडीने आम्ही त्यावेळेस प्राथमिक शिक्षकांसाठी वेगवेगळी शिबिरं वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात होतो. त्यांना पटवून दिलं की हे काय आहे आणि याच्यात कशी सुधारणा होऊ शकते. तिथूनही लोकांच्या मध्ये जागृती झाली की यस होऊ शकतं किंवा आणखी काही असे सामाजिक उपक्रम व्हायचे तर तिथे आम्ही मुद्दामून जायचो आणि लोकांना माहिती द्यायचो की हे काम काय आहे, ही समस्या काय आहे आणि ह्याच्यावर आपण कशी मात करू शकतो. अशा प्रकारे समाजामध्ये तुम्ही असं रुजवायचा प्रयत्न केला. एकदा हे सगळं सुरू झाल्यानंतर मग तुमच्या पुढे काय चॅलेंजेस आले आणि मग त्याच्यातनं ओव्हरकम कसं केलं? चॅलेंजेस म्हणाल तर सर्व तऱ्हेची होती. म्हणजे सामाजिक होती, आर्थिक होती, मानसिक होती, भावनिक होती. म्हणजे कुठची नव्हती असं काही आपल्याला म्हणता येणार नाही. परंतु दुसरं चॅलेंज होतं हे आर्थिक होतं. कारण आम्हाला स्वतःची जागा नव्हती. म्हणजे आधी आम्ही तर नुसत्या त्या बॅडमिंटन कोर्टात शाळा भरवायचो. म्हणजे असं चाललेलं होतं. मग त्यावेळेस हे जे आपले नगराध्यक्ष होते त्यांनी आम्हाला लोकमान्य टिळक विद्यालयात 3 वर्ग दिले खालचे. तर ती जागा मिळाल्यानंतर आमचं बरंचसं काम सुरळीत सुरू झालं. पण जेव्हा मुलं वाढायला लागली आम्हाला शासनाची कोकणातली पहिली शाळा म्हणून मान्यता आणि अनुदान तेही सुरू झालं. पण मग जागा अपुरी पडायला लागली. मग त्यावेळेस असा विचार आला की आता आपल्याला आपली जागा शोधायला पाहिजे आणि काहीतरी करायला पाहिजे. मग त्यावेळेस आत्ता जिथे इमारत आहे ती MIDCतली जागा आम्ही असंच खूप छोटी छोटी फिरून डोनेशन्स मिळवून ती जागा विकत घेतली आणि मग तिथे बिल्डिंग बांधली. आणि सामाजिक स्तरावर म्हणाल तर पालकांचा ॲक्सेप्टन्स हा महत्त्वाचा हर्डल होतं. म्हणजे मनातून पालकांना माहीत असतं की आपल्या मुलात काहीतरी समस्या आहेत, परंतु त्या स्वीकारायचा म्हणजे एक तऱ्हेचा पराभव स्वीकारण्यासारखं होतं आणि ती त्यांची मानसिक तयारी कमी होती. पण त्याच्यासाठी सुद्धा सतत पालक सभा घेऊन त्यांच्यासाठी वेगवेगळी सेशन्स करून बालमार्गदर्शन केंद्रामध्ये त्यांना समुपदेशन देऊन. आणि दुसरी साईड होती की आम्ही काम करत होतो आणि पालकांना रिझल्ट दिसत होते. जेव्हा पालकांनी अनुभवलं की यस आत्तापर्यंत माझा मुलगा फक्त 5च कौशल्य शिकत होता, पण आता ह्या वर्षी त्यांनी 20 कौशल्य पूर्ण केली. मुळात आमचा अभ्यासक्रम हा जवळजवळ 800-900 कौशल्य शिकवणं असं होता. तर सर्व जीवनावश्यक कौशल्ये जी असतील, खाणं पिणं, शिशूची स्वच्छता, आंघोळ करणं, कपडे घालणं, केस विंचरणं, ही सगळी दैनंदिन जीवन कौशल्य मूल एकदा शिकलं त्यात ते स्वतंत्र झालं की मग अभ्यासाचा विचार सुरू व्हायचा. मग गणित, वाचन करायलाच पाहिजे. कारण कसं असतं, मूल 10 वर्षाचं होईपर्यंत पालक त्याला आंघोळ घालू शकतो, हे सोपं वाटतं त्याला. पण मूल 15 वर्षाचं झालं की त्याला आंघोळ घालणं हे पालकाला पण कठीण जातं आणि ते समाजात पण विचित्र होतं. आता तुम्ही बोललात त्याच्यावरनं हेच मला विचारावं असं वाटते की मुलांच्या आणि जास्ती करून मुलींच्या या बाबतीतल्या समस्या खूप मोठ्या आहेत. तर कसं तुम्ही त्यांना सांगितलं की समस्या समजावून सांगितल्यात आणि त्याच्यासाठी काय केलं तुम्ही? म्हणजे दर महिन्यात एक पालक सभा असायची. मग कधी कधी आम्ही एकत्रित पालक सभा घ्यायचो, कधी कधी मुलींच्या, त्यासुद्धा छोट्या मुलींच्या आणि वयात येणाऱ्या मुलींच्या, अशा वेगळ्या पालक सभा घ्यायचो. मग छोटासाच ग्रुप असल्यामुळे पालक जास्त मनातलं बोलायचे. मग त्यांना मासिक पाळी म्हणजे काय, मासिक पाळीची काळजी कशी घ्यायची, आता या मुलींना जर समजत नाहीये तर तुम्ही कशा तऱ्हेने शिकवाल. मग त्याच्यासाठी काही आम्ही ॲडॉप्टिव्ह डिव्हायसेस म्हणून त्यांना वेगळ्या तऱ्हेच्या पॅन्टीज शिवून दिल्या, कारण ते केअर कशी घेतील. मग त्यांना स्वच्छता येत नसेल तर ती तुम्ही कशी शिकवू शकाल. म्हणजे असे छोटे छोटे आम्ही अनेक तऱ्हेचे वर्कशॉप्स घेऊन पालकांना त्याचं ट्रेनिंग दिलं. तर पालकांना नुसतं सांगणं की असं असं करा याच्यापेक्षा ते कसं करा हे आम्ही शिकवलं. म्हणजे त्याने आमचंही काम कमी झालं, पालकांचा मुलाला वाढवण्याबद्दलचा आत्मविश्वास वाढला. हे खूप महत्वाची गोष्ट. तर त्याच्यामुळे पालकांना पण वाटलं की येस वी कॅन डू इट. आता तुम्ही म्हटलं की हळूहळू मुलं शिकायला लागली, काही स्किल तुम्ही शिकवू शकलात. तर फक्त स्किल डेव्हलपमेंट असं नाही तर पुढे जाऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सुद्धा तुम्ही काही प्रयत्न केले, त्याबद्दल सांगा. मुळामध्ये आमच्या अभ्यासक्रमामध्ये अनेक गोष्टी असायच्या. त्याच्यामध्ये बेसिक हँड फंक्शन्स डेव्हलप करणं, ज्या हाताने आपण सहज अनेक गोष्टी करतो पण जेव्हा त्या मुलाला 5 बोटं जवळ आणता येत नसतात, त्याने घास उचलता येत नसतो, तर ह्याच्यासाठी काय लागतं, आय हँड कोऑर्डिनेशन लागतं.
तर म्हणजे अशी अनेक बारीक बारीक स्किल्स असतात की बेसिकली तुमचं शरीर तुम्हाला कसं वापरता येतं हे त्यांना शिकवायला लागतं. आणि मग ते शिकवल्यानंतर मग साध्या साध्या गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपण हस्तकौशल्य विकसित करतो. उदाहरणार्थ मणी ओवणं, कातरकाम करणं, चिकट काम करणं, या बेसिक गोष्टीच पुढे जाऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करू शकतात. म्हणजे आज जर तुम्ही असं बारकाईने बघितलं तर सगळे उद्योग ह्या बेसिक स्किल्सवरच अवलंबून आहेत. तसंच आमच्या लक्षात आलं की ह्या छोट्या स्किल्समधून सुद्धा मुलं अनेक उद्योग करू शकतात. जसं की आता आज मणी ओवत असतील तर उद्या जाऊन ज्वेलरीसाठी ते माळा तयार करणं, फुलांचे हार तयार करणं, या गोष्टी करू शकतात. जर त्यांना काही चित्रकाम येत असेल तर पुढे जाऊन पेंटिंग करणं. म्हणजे ह्या गोष्ट हस्तकौशल्यावरच आम्ही जास्त भर दिल्यामुळे मुलांना हळूहळू काहीतरी शिकता येते आणि काहीतरी आपण नवीन निर्मित करतोय ह्याचा आनंदाने त्यांचा आत्मविश्वास वाढला. तसंच हे जे कौशल्य आहे ते वयाच्या 3ऱ्या वर्षापासून तुम्ही सुरू केलं हस्तकौशल्य, तर जाऊन 11व्या 12व्या 13व्या वर्षापर्यंत मूल त्याच्यावर काहीतरी सफाई मिळवू शकतं सरावाने. पण तुम्ही जर म्हणालात की नाही 14व्या वर्षी मी त्या मुलाला हातात कातर देईन आणि कातरकाम शिकवीन, तर ते खूप अवघड असतं. कारण मेंदूतल्या शिकण्याच्या ज्या क्षमतांच्या ज्या पेशी असतात तर त्यांना त्या वयामध्ये ते खाद्य मिळालं तरच त्या विकसित होतात. तर त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य शिक्षण देणं हा त्याच्यातला कळीचा आणि ते तुम्ही केलं. हा, ते मी केलं म्हणजे मला संधी मिळाली करायची. नाही, खरंच तुमचं काम खूप मोठं आहे मॅडम. तुम्ही तिथला पूर्ण कार्यकाल करून तुम्ही रिटायर झालात आणि आता सुद्धा तुम्ही स्वतःला त्याच कामामध्ये वाहून घेतले, तर आत्ताच्या तुमच्या कामाविषयी सांगा. हा, म्हणजे मी रिटायर झाल्यानंतर मनामध्ये तोच विचार होता की जवळजवळ 35 वर्षाचा अनुभव आहे या मुलांना शिकवण्याचा, त्यांच्याबरोबर काम करण्याचा, आणि दिसतंय की त्यांच्यातली कौशल्य त्यांना खूप पुढेपर्यंत घेऊन जाऊ शकतील. परंतु आज महाराष्ट्रात कुठेही अशी व्यवस्था नव्हती की पुढच्या कौशल्यावर काम केलं जाईल. तर मग आता हे पुढचं काम सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे. मग असं म्हणून जेव्हा 18 साली मी रिटायर झाले त्याच्यानंतर मी अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून एक पुनर्वसन प्रकल्प सुरू केला आणि त्या प्रकल्पामध्ये अशा व्यक्ती होत्या जे 18 वर्षाच्या वरचे आहेत आणि त्यांच्याकडे काहीतरी आर्टिस्टिक स्किल आहे, हे करून त्याच्यातून ते पुढे जाऊ शकतील अशी शक्यता मला वाटल्यामुळे आमच्या संस्थेमध्ये त्यांनी काम सुरू केलं. मी त्यांना पुन्हा ट्रेनिंग दिलं आणि ह्यातला एकच महत्त्वाचा भाग मला सांगावासा वाटतो की आमचं कुठचंही प्रॉडक्ट हे आमचं नाही आहे, तर त्या मुलाकडे जे कौशल्य आहे ते कौशल्य वापरून कोणतं प्रॉडक्ट तयार करता येईल. अच्छा, हा त्याच्यातला मुद्दा होता. आज माझ्याकडे जवळजवळ 10 असे वेगवेगळे आर्टिस्ट आहेत. सांगायचं म्हणजे रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनवर जे वारली चित्र तुम्हाला दिसतं ते आमच्या अनिकेत चिपळूणकर या स्पेशल आर्टिस्टने काढलेलं आहे. हा, तर त्याच्यामुळे प्रत्येक जण आहे तो त्याच्या कामात अतिशय स्किल्ड आहे. म्हणजे ते आता स्वतंत्रपणे काम करतात. म्हणजे मी त्यांना एकदा ट्रेनिंग दिलं की ते त्यांचे ते ठरलेले काम पूर्ण करतात आणि त्याचा जो काही मोबदला आहे तो त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होतो. आमच्या या कार्यक्रमातून आम्ही अशाच नवदुर्गांची ओळख करून देतो की ज्यांनी काहीतरी आयुष्यामध्ये त्यांच्या संघर्ष केला आहे आणि त्याच्यातनं त्या पुढे आल्यात. मला वाटतंय शेरे मॅडम, तुमचं कार्य हाच तुमचा संघर्ष आहे. तुम्ही जे कार्य केलंय ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. तुमच्या या पुढच्या वाटचालीला आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे खूप मनापासून शुभेच्छा देतो. आज आपण आमच्या कार्यक्रमात आलात आणि आपल्या या कार्याविषयी आम्हाला जाणून घ्यायची संधी दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे आपले मनःपूर्वक धन्यवाद. दुर्गा म्हणजे साहस, धैर्य, चिकाटी आणि निरंतरता असा दुर्गेचा अनुभव मला घेता आला. त्याच्याबद्दल खरंच मलाही खूप चांगलं वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा.